अगदी झटपट, चविष्ट आणि पौष्टिक असा हा सुंठवडा बनून तयार झालेला आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष स्पेशल असा सुंठवडा कसा करायचा ते बघणार आहोत। अगदी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी, चला तर मग सुरू करूयात। तर यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण सगळ्यात आधी बघूया। तर इथे मी 1 चमचा तीळ घेतलेला आहे, 1 चमचा बडीशेप आणि 1 छोटा चमचा खसखस घेतलेली आहे। याचबरोबर इथे मी 1 छोट्या आकाराचा सुंठेचा तुकडा घेतलेला आहे। तर याची जर पावडर बनवली तर साधारण 1 चमचाभर याची पावडर बनेल। तर आपण हा सुंठवडा बनवत आहोत, यामुळे सुंठेचं प्रमाण यामध्ये थोडंसं जास्त घालायचं आहे, पण तुम्हाला जर यापेक्षा कमी घालायचं असेल तर यातला 1 छोटासा तुकडा तुम्ही सुंठेचा घेऊ शकता, किंवा इथे तुम्ही पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकता। याच्यासोबतच इथे मी 2 वेलची घेतलेली आहेत, 5 ते 6 बदाम आणि 5 ते 6 काजू घेतलेले आहेत। यानंतर इथे मी साधारण 1-2 चमचे ही खडीसाखर घेतलेली आहे आणि इथे मी साधारण अर्धी वाटी ही खारीक पावडर घेतलेली आहे। तर इथे माझ्याकडे पावडर होती म्हणून मी पावडर घेतलेली आहे, पण तुम्हाला जर इथे खारीक वापरायची असेल तर साधारण 8 ते 10 खारीक इथे तुम्ही वापरू शकता। यानंतर इथे मी छोटी पाऊण वाटी ही साखर घेतलेली आहे। तर या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट असा गोड सुंठवडा हा तयार होतो। पण तुम्हाला जर जास्त गोड हा सुंठवडा करायचा असेल तर इथे मी छोटी पाऊण वाटी साखर वापरलेली आहे, याच्याऐवजी तुम्ही 1 छोटी वाटी भरून साखर वापरला तरी चालू शकतं। याचबरोबर इथे मी 1 वाटी हे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं अशा पद्धतीने मी खिसून घेतलेलं आहे। तर खारकेची अशा पद्धतीने पावडर करण्यासाठी खारीक फोडून त्याच्यातल्या बिया बाजूला करा आणि खारकेचे तुकडे करून हलकेसे गरम करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हे मिक्सरला फिरवून अशा पद्धतीने पावडर बनवू शकता। तर आता आपल्याला हे घेतलेलं खोबरं, काजू, बदाम आणि याचबरोबर हे जे आपण तीळ, खसखस आणि बडीशेप घेतलेली आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खारकेची वेगळी पावडर जर तुम्हाला करायची नसेल तर या सगळ्या साहित्याबरोबरच खारीक भाजून तुम्ही याची पावडर करू शकता। तर हे सगळं साहित्य भाजून घेण्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी काजू बदाम भाजून घेते। तर हे सगळं साहित्य आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे, यामध्ये तूप वगैरे आपल्याला काहीच घालायचं नाही आहे। तर इथे हे काजू बदाम थोडेसे परतून झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये मी खोबरं घालते आणि खोबरंसुद्धा आपण हलकंसं परतून घेऊयात। तर इथे सगळं साहित्य मी एकत्र करून भाजून घेते, तुम्ही हवं तर सगळं साहित्य वेगवेगळं भाजून घेतला तरी चालू शकतं। तर इथे मी सगळा सुंठवडा एकसारखा बारीक करून घेणार आहे, त्यामुळे मी एकत्र करते। पण काही जणांना हे जे खोबरं आहे सुंठवड्यामध्ये असंच खिसलेलं हवं असतं, तर त्यांनी काय करायचं आहे, फक्त खोबरं आपल्याला बाजूला भाजून काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इतर सगळं साहित्य तुम्ही भाजून एकत्र करून मिक्सरला फिरवून घेतला आणि त्यानंतर यामध्ये खोबरं मिक्स करून घेतला तरीही चालू शकतं। खोबरं छान भाजून झालेलं आहे। आता याच्यामध्ये वेलची, बडीशेप, तीळ आणि खसखस घालून हे सुद्धा आपण परतून घ्यायचं आहे। गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही आहे, मध्यम ते बारीक गॅसवरतीच हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे सगळं साहित्य मी 2 ते 3 मिनिटे मध्यम ते बारीक गॅसवरती छान असं भाजून घेतलेलं आहे। तर आता शेवटी याच्यामध्ये आपल्याला सुंठ घालायची आहे। तर हा सुंठेचा तुकडा मी असाच टाकलेला आहे, तुम्ही हवं तर हा सुंठेचा तुकडा थोडासा खिसून किंवा खलबत्त्यामध्ये थोडासा कुटून घातला तरी चालेल। तर गॅस अजूनही चालू आहे आणि अगदी 10 ते 15 सेकंद आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मी बारीक गॅसवरती परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर इथे गॅस मी बंद केलेला आहे। मिश्रण अजूनही गरम आहे, तर या गरम मिश्रणामध्येच आपण जी घेतलेली खारीक पावडर आहे ती घालायची आहे। इथे खारीक जर तुम्ही वापरला तर त्याचे तुकडे करून काजू बदाम सोबत सुरुवातीलाच ते भाजण्यासाठी घ्यायचे आहेत आणि जर पावडर वापरला तर गॅस बंद करून अगदी शेवटी ही पावडर आपल्याला वापरायची आहे। तर घेतलेली सगळी खारीक पावडर यामध्ये मी घालते। तर ही खारीक पावडर सुद्धा यामध्येच आपण छान अशी मिक्स करून घेऊयात। तर अशा पद्धतीने सगळं साहित्य एकत्र करून भाजताना जे साहित्य भाजायला जास्त वेळ लागतो ते सुरुवातीला आपल्याला घालायचं आहे आणि जे साहित्य भाजायला कमी वेळ लागतो ते शेवटी आपल्याला इथे घालायचं आहे आणि अशा पद्धतीने सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे। तर आता हे सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे हे सगळं साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता हे संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे।
सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे। तर याची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता। काही जणांना खूप बारीक आवडतं, काही जणांना रवाळ किंवा काही जणांना अगदी दाणेदार असं हे मिश्रण आवडतं। त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे याची तुम्ही पावडर बनवू शकता। तर आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे। तर काही जणांना ही साखर अशीच आवडते, तर त्यांनी फक्त हे मिश्रण बारीक करून काढायचं आहे आणि त्यानंतर वरून ही साखर घालून मिक्स करून घेतला तरी चालू शकतं। पण इथे ही साखर मी दळून घेणार आहे। सगळं मिश्रण मी बारीक करून घेणार आहे, त्यामुळे मी ही साखर घातलेली आहे आणि खडी साखरसुद्धा मी याच्यामध्येच घालते। तर मला हा सुंठवडा थोडासा रवाळ किंवा दाणेदार बनवायचा आहे, त्यामुळे मिक्सर एकसारखा चालू करायचा नाही आहे। अगदी 10 ते 15 सेकंद आपल्याला मिक्सर चालू बंद करत फिरवायचा आहे। तर इथे हा सुंठवडा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। मस्त सुंठवडा आपला तयार झालेला आहे। तर एका डिशमध्ये हा सुंठवडा मी काढून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त रवाळ आणि दाणेदार असा हा सुंठवडा आपला बनून तयार झालेला आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नैवेद्यासाठी आणि प्रसादासाठी हा आपला सुंठवडा बनवून तयार झालेला आहे। पण हा सुंठवडा तुम्ही इतर वेळेला सुद्धा बनवून खाऊ शकता। झटपट होणारा आणि अतिशय पौष्टिक असा हा सुंठवडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे। तर याच्यावरून मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप घालते। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। किंवा तुमच्याकडे जर बेदाणे असतील तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। तर हा श्रीकृष्णाचा नैवेद्य आहे, तर तुळशीचं पान तर यामध्ये हवंच। तर आता आपला हा श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी सुंठवडा अगदी परफेक्ट असा झटपट तयार झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा सुंठवडा जरूर करून बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।